नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या 3 महत्त्वाच्या योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ. आणीबाणीला कडाडून विरोध करणाऱ्या लाखो लोकांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार लखवी मुक्ततेप्रकरणी पाकिस्तान आणि चीनची भूमिका आक्षेपार्ह असल्याचा भारताचा दावा. भूकंपग्रस्त नेपाळची नव्यानं उभारणी करण्यासाठी भारत $1 अब्ज मदत करणार, सुषमा स्वराज यांची घोषणा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीकरता बॉबी जिंदाल यांची उमेदवारी जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत बँकांनी संवेदनशील भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. स्विस बँक खात्यासंदर्भात माजी मंत्री वसंत साठे यांचा मुलगा आणि सुनेला दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात पावसाची समाधानकारक हजेरी. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या 3 महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केला. विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात स्मार्ट सिटी अमृत अर्थात अटल शहर परिवर्तन योजना आणि सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरकुल अशा या योजना आहेत. देशात नागरीकरण झपाट्यानं होत असलं तरी त्या तुलनेत शहरांचा विकास होत नाही. गावातून शहरामध्ये येणाऱ्या जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. याचा विचार करून शहरातील पायाभूत सुविधा आणि सेवा यासाठी स्मार्ट पर्याय देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेसाठी 48,000 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसंच 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 500 शहरांमध्ये विस्तृत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 10 शहरांचा विकास करण्यात येणार आहे. मकान देना यानी एक परिवार को जो कि बेघर है वो घर वाला बने, इतना नहीं, उसको जीवन जीने की हैसियत देना, उसके मन में जीवन जीने का उमंग भरना. ये शहरी भारत विज्ञान भवन में एकत्र आकर के आधुनिक भारत के निर्माण के लिए वैज्ञानिक तौर तरीके से आगे बढ़ने का संकल्प लेकर के आगे बढ़ेगा. स्मार्ट सिटीमध्ये 24 तास पाणी आणि वीज पुरवठा असेल, तसंच उत्तम शिक्षण आणि मनोरंजनाच्या सुविधा असतील. सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरकुल या उद्देशानं समाजातल्या सर्व घटकांसाठी गृहप्रकल्प राबवण्यात येतील. शहरांचा विकास करताना नवीन विमानतळ, मेट्रो, पर्यावरण स्नेही बस सेवा, रेल्वे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरांचा विकास करताना ई-प्रशासन आणि हरित पर्यावरण यावर भर देण्यात येणार आहे. स्मार्टपणा जागतिकीकरणाच्या काळातला परवलीचा शब्द. आता या स्मार्टपणाची व्याप्ती केवळ माणसापुरती मर्यादित नाही, तर शहरही स्मार्ट बनण्याकडे वाटचाल करत आहेत. देशातल्या निवडक 100 शहरांचं रूपांतर लवकरच स्मार्ट शहरांमध्ये होणार आहे. वाढतं शहरीकरण ही आजच्या काळातली अटळ बाब. मात्र शहरातली गर्दी वाढली तशी सगळ्यांच्या गरजांची पूर्ती करताना शहरांची दमछाक होऊ लागली. यावर उपाय म्हणून स्मार्ट शहराचा पर्याय समोर आला. केंद्र सरकारनं स्मार्ट शहर योजनेसाठी 21 राज्यांमधल्या 100 शहरांची निवड केली आहे. यात महाराष्ट्रातल्या 10 शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी 58,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या शहरातल्या मूलभूत सुविधा योजनाबद्ध रीतीने विकसित करण्यात येणार आहेत. त्याला माहिती तंत्रज्ञानाची जोड असेल. या शहरांपैकी 12 शहरांना स्मार्ट बंदरांशी जोडण्यात येणार असून त्यासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. स्मार्ट शहरांच्या माध्यमातून देश एका सुनियोजित समाज व्यवस्थेकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. स्मार्ट शहरं प्रत्यक्षात आली तर महासत्ता बनण्याच्या मार्गावर टाकलेलं ते महत्त्वाचं पाऊल ठरेल. स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक मनोज अणावकर यांच्या स्मार्ट शहर या संकल्पनेवर आधारित 9:30च्या मुलाखतीतील हा काही संपादित अंश. स्मार्ट शहर ही संकल्पना नेमकी काय? जशी आपली नेहमीची शहरं असतात तशीच ही शहरं असणार आहेत, पण
सामान्य माणसाचं जीवन हे अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर त्यामध्ये केला जाणार आहे आणि त्याचबरोबर अधिकाधिक हरित कशी होतील ही शहरं, पर्यावरणपूरक कशी होतील हेही पाहिलं जाणार आहे. मग नेमका पायाभूत सुविधांमध्ये काय फरक असेल? म्हणजे आजची जी महत्त्वाची आपली शहरं आहेत ती आणि ही स्मार्ट शहरं म्हणून जी येणार आहेत त्याच्यात पायाभूत सुविधांमध्ये नेमका फरक काय असेल? पायाभूत सुविधांचा जर विचार करायचा झाला तर आजसारखं तिकडे लोकल रेल्वे असतील, मेट्रो असतील, पण या व्यतिरिक्त इतर काही नव्या सुविधाही असतील. म्हणजे आता तुम्हाला समजा रिक्षा किंवा टॅक्सी हवी आहे तर मला आत्ता मी ह्या ठिकाणी उभा आहे तर मला हवी असलेली टॅक्सी माझ्यापासून किती अंतरावर आहे, मला कुठे मिळू शकेल. कारण आपण आपल्या घरापासून घराच्या नाक्यापर्यंत शोधायला जातो आणि मग ती ह्याला विचार त्याला विचार असं करतो. त्यापेक्षा तुम्ही एक मेसेज पाठवलात तर तुम्हाला टॅक्सीवाला तुमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकेल. जो कोणी नियरेस्ट असेल त्याला तो मेसेज जाईल आणि त्यानंतर तो टॅक्सीवाला तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाची भूमिका खूप महत्त्वाची असणार. प्रचंड महत्त्वाची असणार. कारण माहिती तंत्रज्ञानाचा वापराशिवाय हे सगळं शक्यच नाही. कारण ह्याची जे मुख्य जे त्रिसूत्री आहे, कलेक्ट, कम्युनिकेट अँड क्रंच, म्हणजे याचा अर्थ असा आहे की आत्ता ह्या क्षणी कुठे कुठे ट्रॅफिक आहे, जॅम आहे किंवा कुठे कुठची लोकल उपलब्ध आहे, ह्या सगळ्या विविध प्रकारच्या शहरातले जे माहिती साठा आहे तो गोळा करणं, कलेक्ट, कम्युनिकेट म्हणजे तो ग्राहकापर्यंत पोहोचवणं, पण क्रंच म्हणजे तो पोहोचवत असताना ज्याला त्या ग्राहकाला त्याचा जितका उपयोग आहे तितकाच माहिती साठा त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे अपेक्षित आहे. आता ही शहरं निवडली कशी जाणार आहेत? काय निकष असतील त्याचे? त्यासाठीचे निकष जे आहेत ते असे आहेत की तुमच्याकडे कायमस्वरूपी वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा आहे किंवा नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती तंत्रज्ञान जोडण्यास सक्षम आहेत की नाही. बरोबर. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं आहे. कारण केवळ स्मार्ट शहरं म्हणजे स्मार्ट माणसं किंवा स्मार्ट पायाभूत सुविधा नव्हेत, तर ह्या सगळ्या पायाभूत सुविधांचं जे नियंत्रण आहे तेही व्यवस्थित झालं पाहिजे, व्यवस्थापन झालं पाहिजे आणि हरित क्रांतीकडे आपण, हरित शहरांकडे आपण अधिकाधिक आपल्याला जायचं आहे. प्रदूषण विरहित वाहतुकीचा पण यामध्ये एक मुद्दा आहे तुम्हाला वाटतं? हो, प्रदूषण विरहित वाहतुकीचा मुद्दा म्हणजे असं आहे की अनेक शहरांमध्ये आज सुद्धा जगामध्ये जी स्मार्ट शहरं म्हणून ओळखली जात आहेत तिकडे अशा प्रकारची सुविधा आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही तर मजबूत असणं आवश्यकच आहे. बरोबर. पण त्याबरोबर तुम्हाला सायकली पुरवल्या जातील. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही अंधेरी स्टेशनवर उतरलोय, मला वर्सोव्याला जायचं आहे, तर मी अंधेरी स्टेशनच्या बाहेर असलेल्या स्टँडवरून माझं स्मार्ट कार्ड असेल माझ्याकडे की ज्याने मी स्वॅप करणार आणि माझे पैसे त्याच्यातून वळते केले जातील आणि ते जेव्हा मी स्वॅप करणार तेव्हाच त्या लॉकमधून ती सायकल बाहेर येणार स्टँडवरून आणि ती सायकल घेऊन मी वर्सोव्याला जाणार. तिकडे मला परत यायची गरज नाही ती सायकल अंधेरीला सोडायला. तिकडचा स्थानिक स्टँड असेल त्या स्टँडवरती ती सायकल जमा होणार आणि अशा पद्धतीने माझं मंथली कार्ड असेल किंवा टॉपअप मी भरू शकतो. तर अशा प्रकारच्या सुविधा म्हणजे जेणेकरून प्रदूषण सुद्धा कमी व्हावं. नाही, तुम्ही इथं आलात, अतिशय मनमोकळेपणानं नेमकी मुद्देसूद छान माहिती दिलीत. आपल्या मनापासून आभार. मला बोलवल्याबद्दल दूरदर्शनचा आभार. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला आव्हान देणारी मुंबई ग्राहक पंचायतीची याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रमाणीकरण झालेल्या रिक्षा आणि टॅक्सीजनाच ही भाडेवाढ लागू करता येणार आहे. मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार आहे असं समजतं. हकीम समितीनं सुचवलेल्या शिफारशींनुसार 1 रुपयाची भाडेवाढ प्रस्तावित केलेली आहे. मात्र या शिफारसी सदोष असल्याचं सांगत राज्य सरकारनं हकीम समिती बरखास्त करून नव्या समितीची स्थापना केली आहे. या शिफारशी सदोष असल्यामुळे ही भाडेवाढ करू नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. नव्या समितीचा अहवाल येईपर्यंत हकीम समितीच्या शिफारसीनुसार भाडेवाढ करण्याची तयारी असल्याचं राज्य सरकारनं काल न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे प्रमाणीकरण केलेल्या टॅक्सीचं किमान भाडं 22 रुपये तर रिक्षाचं किमान भाडं 18 रुपये होणार आहे. मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जूनला देशाच्या नागरिकांशी आकाशवाणीवरून थेट संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रमाचा हा 9वा भाग असून या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नागरिकांसोबत विचारांची देवाणघेवाण करतात. यासाठी नागरिकांकडून विचार आणि कल्पना सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी आतापर्यंत विद्यार्थी, शेतकरी आणि लष्करातील जवान यांच्यासोबत संवाद साधला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात काळा त्रासदायक कालखंड म्हणजे आणीबाणी. आजची मुक्त लोकशाही देशाला प्रगतीपथावर नेणारी आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर केलं आहे. देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेला आज 40 वर्ष पूर्ण झाली.
या संदर्भात ट्विटर या सामाजिक माध्यमाद्वारे पंतप्रधानांनी मनोगत व्यक्त केलं आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करणाऱ्या लाखो लोकांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या आवाहनाला निस्वार्थीपणे साथ देणाऱ्या लोकांमुळेच लोकशाहीचं रक्षण करणारी लोक चळवळ उभी राहू शकली, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या झकी उर रहमान लखवी याला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी पाकिस्ताननं त्याची मुक्तता केली. या प्रकरणी चीननं पाकिस्तानची पाठराखण केली. याबाबत संयुक्त राष्ट्र संघाकडे भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज सध्या नेपाळ दौऱ्यावर असून आज काठमांडू इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी लखवी मुक्तता प्रकरणी आणि पाकिस्तान आणि चीन यांच्या भूमिकेला आक्षेप घेतला. या परिषदेला उपस्थित असणारे चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग सी यांची भेट घेऊन स्वराज यांनी लखवी काही कोणी सामान्य दहशतवादी नाही, त्याच्या निर्घृण कृत्यामुळे 166 लोकांचा बळी गेला, हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघात लखवीविषयी चीन दुटप्पी धोरण अवलंबत असल्याचं मत नोंदवलं. भूकंपग्रस्त नेपाळची पुन्हा नव्यानं उभारणी करण्यासाठी भारत $1 अब्ज मदत देणार असल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज काठमांडू इथं केली. मदतीच्या संदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला सुषमा स्वराज उपस्थित असून भूकंपग्रस्त नेपाळी बांधवांचे अश्रू पुसून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं कार्य भारत कर्तव्य म्हणून पार पाडेल. या आपत्तीतून नेपाळला बाहेर काढून अधिक मजबूत बनवण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही सुषमा स्वराज यांनी आज काठमांडू इथल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत दिली. या परिषदेला चीन, ब्रिटन, नॉर्वे, जपान, श्रीलंका या देशांच्या प्रतिनिधींबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक बॉबी जिंदाल यांनी 2016 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. 44 वर्षीय बॉबी जिंदाल सध्या लुइसियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत उतरणारे तसंच अमेरिकेतील एखाद्या राज्याचं गव्हर्नरपद भूषवणारे बॉबी जिंदाल पहिलेच भारतीय अमेरिकन आहेत. निवडणुकीच्या शर्यतीत उतरणाऱ्या इतर उमेदवारांपेक्षा आपण या पदाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी या निवडणुकीमुळे आपल्याला मिळेल, असं बॉबी जिंदाल यांनी म्हटलं आहे. जिंदाल यांनी ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलं आहे. अमेरिकेतील भारतीयांनी मात्र जिंदाल यांच्या घोषणेबद्दल फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वानिवडे गावात पुलाचं बांधकाम झालं नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांना होडीनं जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या समस्येचा घेतलेला हा आढावा. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्याचे वेध लागतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वानिवडे गावातल्या विद्यार्थ्यांना वेध लागतात ते सुरक्षित प्रवासाचे. कारण वानिवडे गावापलीकडील मोंड गावातल्या आपल्या शाळा कॉलेजात जाण्यासाठी दररोज होडीतूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात भरतीच्या लाटेतही विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरून प्रवास करतात. इथे पुलाची सातत्याने मागणी होत आहे. दोन्ही बाजूला अप्रोच रोडचीही लागणारी जागा द्यायला ग्रामस्थ तयार आहेत. पुलाचा मधला स्पॅन जो आहे तोही 50 ते 60 मीटरचाच आहे. एवढं असतानाही निधी अभावी शासन तो पूल रखडवत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच शासनाचे डोळे उघडणार आहेत का? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच शासन तिथे त्या पुलाला मंजुरी देणार आहे का, असा आमचा प्रश्न आहे. आम्हाला होडीची भीती वाटते. आम्ही होडीमध्ये चढताना पाय घसरून पडू शकतो. त्यामुळे आमचे दप्तर भिजतात. आमच्या इथे वानिवड्यापासून मोंड गावापर्यंत जर पूल झाला तर आम्हाला यायला त्रास होणार नाही. आम्ही लवकर शाळेत पोहोचू. या समस्येवर उपाय म्हणून देवगड खाडीवर मोंड, वानिवडे, टेंबवली असा पूल बांधण्याची मागणी पंचक्रोशीतले ग्रामस्थ गेल्या 20 वर्षांपासून करत आहेत. कारण मोंड गावातच शाळा, महाविद्यालयं, सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका, बाजारपेठा आहेत. पूल नसल्यानं मोंड गावात जाण्यासाठी होडीनं करावा लागणारा प्रवासही भरती ओहोटीवर अवलंबून असतो. पावसाळ्यात तर प्रवास जीवघेणा ठरू शकतो. होडीने येताना खूप भीती वाटते. कधी कधी आम्ही पडू शकतो. वारा असतो, पाऊस असतो, आमचे पिरियड चुकतात. कधी कधी सर समजावून घेतात, पण अभ्यास चुकल्याने आम्हाला पण खंत वाटतो. मोंड वानिवडे पूल झाल्यास पंचक्रोशीतील 50 गावांना देवगड तालुक्याच्या ठिकाणी
आणि जिल्हा मुख्यालयाला जाण्याचा मार्ग सुकर होईलच. शिवाय सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याचे अंतर कमी झाल्यानं पर्यटकांनाही पर्यटनाचा आनंद मनमुरादपणे लुटता येईल. पण केव्हा? गावकरी प्रतीक्षा करत आहेत ती सुलभ प्रवासाची. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या नियोजित वाढवण बंदराला शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याची भूमिका शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी मांडली आहे. या नियोजित बंदराला विरोध करण्यासाठी पालघर इथं काल एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. वाढवण हे मासेमारी क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बंदर झालं तर इथल्या मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल असं सांगत 17 वर्षांपूर्वीही या ठिकाणी बंदर बांधण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र त्यावेळी स्थानिकांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे बंदर झालं नाही. मागील वर्षी उद्भवलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीतून बाधित शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांच्या कर्जाचं त्वरित पुनर्गठन करून कर्जफेड करण्याच्या मुदतीबाबत बँकांनी पुनर्विचार करावा. तसंच शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत संवेदनशील दृष्टिकोनातून धोरण तयार करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या 127व्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावर्षी पर्जन्य स्थिती समाधानकारक असल्यानं सक्षम कृषी अर्थव्यवस्था उभारून या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणता येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काल नागपूर इथं सांगितलं. येत्या 27 जूनला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी भुटी या गावातून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं ते म्हणाले. आंदोलन तर करणारच, शिवाय येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सदनांचं कामकाज चालू देणार नाही असंही त्यांनी सांगितलं. स्विस बँकेतील खात्यासंदर्भात आयकर विभागाला माहिती न दिल्याचा आरोप असणारे सुभाष साठे आणि त्यांच्या पत्नी इंद्राणी यांना दिल्लीतल्या न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार शर्मा यांनी आज हा निर्णय दिला. या दोघांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या वैयक्तिक हमीवर हा जामीन मिळाला आहे. परदेशी बँकेतील खात्यासंबंधी साठे यांची चौकशी केल्यानंतर आयकर खात्यानं त्यांच्या अटकेसाठी न्यायालयात धाव घेतली होती. आता या प्रकरणाची सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. सुभाष साठे हे माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांचे पुत्र आहेत. राज्यात रेशन कार्डना आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू असून धान्य वाहतुकीत जीपीएस पद्धतीचा वापर करणं आणि रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धती बसवणं या बाबींची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असं अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज सांगितलं. रत्नागिरी दौऱ्यावर आले असता आयोजित बैठकीत ते बोलत होते. संगणकीकरणामुळे रास्त धान्य वितरण प्रक्रियेत होणाऱ्या काळ्या बाजाराला आळा बसण्याबरोबरच दुबार रेशन कार्डाचा प्रश्न निकाली निघू शकेल. त्यामुळे शासनाकडून देण्यात येणाऱ्या धान्याची आणि पैशांची बचत होऊ शकेल असं बापट यावेळी म्हणाले. बापट यांनी यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कामाचा आढावा घेतला. तसंच जिल्ह्यातल्या मोठ्या रुग्णालयात जागा उपलब्ध करून घेऊन त्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्यानं जेनेरिक औषधं उपलब्ध करून द्यावीत अशा सूचनाही बापट यांनी यावेळी केल्या. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेलं भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंती दिनापासून 1 ते 7 जुलै दरम्यान कृषी विभागातर्फे कृषी जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल मंत्रालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. शासनाच्या कृषीविषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा कृषी जागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगत शासनानं कृषी क्षेत्रात राबवलेल्या योजनांची फलश्रुती आणि यशस्वीता यांना प्रसिद्धी देणं, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एम-किसान पोर्टलवर नोंदणी करणं, राष्ट्रीय कृषी विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका, फळबाग लागवड आणि जलसंधारण या योजना लोकसहभागातून मोहीम म्हणून या सप्ताहात राबवण्यात येणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा, पालखीतळ तीर्थक्षेत्र मार्ग विकास कार्यक्रमाची कामं कालबद्धरित्या पूर्ण करा असे आदेश वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासंदर्भात काल मुंबईत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. हा विकास आराखडा 1,218 कोटी 74 लाख रुपयांचा असून त्यातल्या 78 कोटी 94 लाख रुपयांची कामं पूर्ण झाली आहेत.
तर विविध प्रकारची 73 कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. आराखड्यातली सर्व कामं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं एकत्र येऊन पूर्ण करावीत. सर्व संबंधित यंत्रणांना आराखड्याच्या सादरीकरणाची प्रत घेऊन त्यांच्याकडून 1 महिन्याच्या आत सूचना आणि सुधारणा मागवाव्यात अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. औरंगाबाद जिल्ह्यातल्या जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा वेरूळ लेणी या पर्यटन स्थळाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी काल मुंबईत दिले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या ठिकाणी संरक्षणाच्या दृष्टीनं संरक्षक भिंती बांधणं, पर्यटकांच्या वाहनांसाठी वाहनतळ सुविधा तसंच योग्य तिकीट आकारणी आणि स्वच्छता राखण्यावर भर देण्यात यावा. याबरोबरच स्थानिक जनतेत स्वच्छतेबद्दल जागृती करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं. यावर्षी वेरूळ महोत्सव भरवण्यासाठी योग्य नियोजन करून त्यादृष्टीनं कार्यवाही सुरू करावी अशी सूचनाही त्यांनी केली. सांगली जिल्ह्यातल्या लेंगरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा आज आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. येत्या 8-10 महिन्याच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये 1 नंबरची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत होईल आणि ते पर्यावरणपूरक असेल अशा पद्धतीने त्याचं बांधकाम करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि याच्यामध्ये शेवटी हे सगळं उत्तम इमारत झाली तरी सुद्धा आरोग्याच्या सुविधा सुद्धा तिथं चांगल्याच असल्या पाहिजेत. या दृष्टीने सुद्धा पुढच्या काळामध्ये दक्षता घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या आरोग्य केंद्रासाठी 3.5 कोटींची तरतूद करण्यात आली असून 25,000 लोकांना या आरोग्य सुविधेचा लाभ होणार आहे. यापूर्वी या भागातील लोकांना आरोग्य सुविधेसाठी 30 किलोमीटर इतकं अंतर पार करावं लागत होतं. मात्र ही गैरसोय दूर होणार आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅट राज्य सरकारनं रद्द केल्यास शासकीय कर्मचारी संपावर जातील असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल लव्हेकर यांनी दिला आहे. सांगली इथं आयोजित विभागीय मेळाव्यात ते काल बोलत होते. ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो त्यांना मॅटमध्ये दाद मागण्याची सोय असून मॅटचे अनेक निर्णय सरकार विरोधी आहेत म्हणून सरकार मॅट रद्द करत असल्याचा आरोप लव्हेकर यांनी केला आहे. येत्या 27 जूनला नाशिकमध्ये संघटनेची राज्यस्तरीय बैठक होणार असून त्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन इथं राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं काल राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्य संपन्न राष्ट्रीय नेतृत्व होतं. त्यांनी सामाजिक ऐक्यातून निर्माण केलेलं स्वराज्य फक्त हिंदूंचं नसून सर्व हिंदुस्थानचं व्हावं असा त्यांचा दृष्टिकोन होता असं प्रतिपादन नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंत थोरात यांनी काल कोल्हापुरात केलं. छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रीय नेतृत्व या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंग पवार, डॉक्टर अशोक चौसाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या 2017मध्ये होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 40 ते 50 जागा मिळाल्या तरच सेना भाजपा युतीसोबत निवडणुका लढवू असा इशारा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला आहे. रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काल मुंबईत गोरेगाव इथं बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेल्या 50% महिलांना उमेदवारी दिली जाईल असं आठवले यांनी सांगितलं. नागपूरसह देशात एकूण 6 ठिकाणी नवीन IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन शिक्षण संस्था स्थापण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. पूर्व ते पश्चिम मालवाहतूक पट्ट्यासाठी आता 81,459 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये हा स्वतंत्र मालवाहतूक पट्टा तयार करण्यात येणार आहे. बौद्धिक संपदा अधिकाराविषयी देशानं जपानशी करार केले आहेत. तसंच उच्च दर्जाचं लोह दक्षिण कोरियाला निर्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जगातल्या 192 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष कार्यक्रमांनी उत्साहानं साजरा झाल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली.
आणि आता बातमी पावसाची. राज्यात आतापर्यंत सरासरी 80% पाऊस पडला असून जून महिन्यातला हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे. आतापर्यंत राज्यात सरासरी 178 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे. साताऱ्यातल्या कोयनानगर, महाबळेश्वर इथं सलग 5व्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनानगर इथं 135 मिलीमीटर, पठारपुंज इथं 186 मिलीमीटर तर महाबळेश्वर इथं 24 तासात 324 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वरचा वेण्णा तलाव भरून वाहू लागला आहे. सांगलीत पावसाची अधूनमधून रिमझिम सुरू असून पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसंच चांदोली इथल्या धरणातला पाणीसाठा 3 टीएमसीनं वाढला आहे. कोल्हापूरमध्ये पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर वाहत असून 22 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून शहरी भागात पावसाची उघडीप आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा इथं 184 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रायगडमध्ये पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस होता, मात्र आता पावसानं उसंत घेतली आहे. राज्यात पुणे, रत्नागिरी, नागपूर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर या भागात काल अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, मात्र आज पावसानं उघडीप घेतली आहे. बीडमध्ये महिन्याच्या सुरुवातीला झालेला पाऊस वगळता आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीची कामं खोळंबली असून इथला शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. शहरी भागांना नवीन चेहरा आणि ऊर्जा प्राप्त करून देणाऱ्या 3 महत्त्वाच्या योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ. आणीबाणीला कडाडून विरोध करणाऱ्या लाखो लोकांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबई बॉम्बस्फोटातला मुख्य सूत्रधार लखवी मुक्ततेप्रकरणी पाकिस्तान आणि चीनची भूमिका आक्षेपार्ह असल्याचा भारताचा दावा. भूकंपग्रस्त नेपाळची नव्यानं उभारणी करण्यासाठी भारत $1 अब्ज मदत करणार, सुषमा स्वराज यांची घोषणा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीकरता बॉबी जिंदाल यांची उमेदवारी जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत बँकांनी संवेदनशील भूमिका घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. स्विस बँक खात्यासंदर्भात माजी मंत्री वसंत साठे यांचा मुलगा आणि सुनेला दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर. आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता राज्यातल्या कृषी क्षेत्रात पावसाची समाधानकारक हजेरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.